जगदंबिकायै नमः। शारदीय नवरात्र आश्विशुद्ध पंचमी, ज्या पंचमीला आपण ललिता पंचमी म्हणून संबोधतो, या दिवशी उपांग ललिता व्रत करावे। व्यासांनी ब्रह्मांड पुराणामध्ये 40व्या अध्यायात ललितोपाख्यान सांगितलेले आहे। त्यामध्ये ललिता देवीचे महात्म्य आणि वर्णन आहे। या ललिता देवीचे मूळ स्थान तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आहे। ज्याप्रमाणे शिवाची 12 मुख्य स्थाने ज्योतिर्लिंगे, त्याचप्रमाणे देवी भागवतामध्ये देवीची 12 मुख्य स्थानामध्ये प्रयाग येथे असलेली श्री ललिता देवी सुद्धा येते। कांचीपुरे तु कामाक्षी मलय भ्रामरी तथा केरले तु कुमारी सांबा आनर्तेषुसा करवीरे महालक्ष्मी कालिका मालवेशुसा प्रयागे ललिता देवी विंध्ये विंध्याचलनिवासिनी वाराणस्यां विशालाक्षी गयाया मंगलावती वंगेषु सुंदरी देवी नेपाले गुह्यकेश्वरी अशी 12 मुख्य स्थाने आहेत। आणि या 12 मुख्य स्थानामध्ये ललिता देवी आहेच। या ललिता देवीला या संदर्भाने प्रयाग येथे आलोपी बाग या ठिकाणी श्री ललिता देवी श्री आलोपी माता ह्या नावाने ओळखली जाते। तेथे श्रीदेवीचे एक भव्य श्रीचक्र आहे। ललिता देवीची उपासना श्रीविद्या उपासना व श्री ललितेचे उपासक या नावाने ते ओळखले जातात। ललिता देवीची उपासना म्हणजे देवीचे अर्चन करणे, पूजन करणे, तिला नैवेद्य अर्पण करणे, ललिता सहस्त्रनामाचे पठण करणे, श्री ललिता देवी प्रीत्यर्थ शंकराचार्यांनी वर्णित असलेले प्रातस्मरामी ललिता देवीचे स्तोत्र पठण करणे। या पठणाने पूजनाने ललिता देवीची अखंडित कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते। आणि हे व्रत, ही उपासना, हे अर्चन आपण या शारदीय नवरात्रामध्ये आश्विन मासातील शुद्ध पंचमीला उपांग ललिता व्रत म्हणून करू शकतो। अशी आपण उपासना करावी, जेणेकरून आपल्याला उत्तम फल प्राप्त होऊ शकेल। नमस्कार। जगदंबिकायै नमः।